नमस्कार. सक्षम फाउंडेशन तर्फे आणि ग्रेट लीप कन्सल्टन्स तर्फे आपले सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. नवरात्री विशेष चर्चासत्रात इन्स्पायर टू अस्पायर अ वुमन टॉक सीरीज ऑन लीडरशिप टू सेलिब्रेट अँड नर्चर द रिअल वुमन विदिन यू. आपण या चर्चासत्रात विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचे सन्मान आणि कौतुक करणार आहोत. त्यांचं कार्य, त्यांचं यश, त्यांचा संघर्ष जाणून घेणार आहोत. आपण आदर करणार आहोत तिच्यातल्या दुर्गेचा, तिच्यातल्या लक्ष्मीचा, तिच्यातल्या सरस्वतीचा, तिच्यातल्या अन्नपूर्णेचा आणि महत्वाचं म्हणजे तिच्यातल्या ती या शक्तीचा, ज्याच्यामुळे सर्वजण व्यापून गेलेलं आहे. तत्पूर्वी सक्षम फाउंडेशन आणि ग्रेट लीप कन्सल्टन्स यांचे कार्य एका छोट्याशा मध्यभागावर बिंदूवरती कार्यरत आहे किंवा सराउंडेड आहे. ते म्हणजे क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइडेड ॲट अफोर्डेबल प्राइसेस टू द स्टुडंट्स ऑफ सबर्बन अँड सिटीज ऑफ मुंबई अँड विलेजेस. सक्षम फाउंडेशन स्कूल किट्स डिस्ट्रीब्यूट करतं, टॉयलेट्स म्हणतं, बेसिक सुविधा ह्याच्यासाठी कार्यरत आहे. तसेच ग्रेट लीप कन्सल्टन्स स्टुडंट्स रिलेटेड, स्किल्स रिलेटेड वर्कशॉप ह्याच्यासाठी कार्यरत आहे. शाळा हे नाव घेतल्यावरती आपल्याला आपली शाळा नक्कीच आठवली असेल, हो ना? मलाही माझी शाळा खूप आठवली. शाळा, आपण आज अशा शाळेबद्दल बोलणार आहोत जी निसर्गाच्या कुशीत वसलेली आहे, जिचे नाते निसर्गापासून सुरू होते आणि निसर्गामध्ये संपुष्टात येते. पण या शाळेबद्दल कुतूहलाचे आणि वेगळे वैशिष्ट्य म्हणजे काय, की इथे कॉन्क्रीट सिमेंटचे जंगल नाही, 4G 5G नाही, नेटवर्क अजिबात नाही, तरीही शाळा इतकी सुंदररित्या, संपूर्णरित्या आपल्या मुलांसोबत अखंड चालू आहे. इथे निसर्गाकडनं दररोज मुलांना निसर्गाचे गाणे ऐकायला मिळते आणि महत्वाचे त्यांचा जाता येता व्यायामही होतो. ह्या शाळेमध्ये जर चूक केली तर चूक म्हणजे इट्स ओके असं म्हटलं जातं. इथे चुकीला शिक्षा नाही. इथे चूक झाल्यानंतर कसं शिकायचं ह्याच्यावरती खूप भर दिला जातो. आणि ही शाळा कोण चालवत आहे त्यांच्यावर आपण थेट चर्चा करणार आहोत आजच्या या चर्चासत्रात. आणि मी मनपूर्वक स्वागत करते समीक्षा गोडसे आमटे यांचे, जे साधना विद्यालय ही नमस्कार. शाळा, नमस्कार, ही शाळा अत्यंत अभूतपूर्व कामगिरीने चालू केली आहे, उदयास आणलेली आहे आणि ते कार्यरत आहे तिथे हेडमिस्ट्रेस म्हणून. तर आपण त्यांच्याकडूनच त्यांचा या कार्याचा प्रवास, त्यांच्या या कार्यामधला संघर्ष, सगळी इत्तमभूत माहिती नक्की जाणून घेणार आहोत. तर चालू करूया आपला प्रश्न. तत्पूर्वी समीक्षाचे खूप खूप कौतुक. लोक बिरादरी प्रकल्प अख्ख्या टीमचे, शिक्षकांचे, मुलांचे आणि पालकांचेही खूप कौतुक. तर हे सगळ्यानंतर समीक्षा, आपण चालू करूया प्रश्नांना. समीक्षा, तुमचा प्रवास कसा झाला आणि ह्या प्रवासात ह्या पैलूवरती आमच्या प्रेक्षकांची नक्की बोला. म्हणजे मुलगी म्हणून एक जन्म घेणे, त्याच्यानंतर शिक्षण, संस्कार आणि संगोपन, आणि घरातनं एक मुलगी म्हणून वाढवले गेले का मुलं म्हणून वाढवले गेले, मानसिकता कशी? ओव्हर टू यू समीक्षा. तर मला वाटतं की म्हणजे मी त्या बाबतीमध्ये खूप फॉर्च्युनेट आहे की आय एम अ सिंगल चाइल्ड, म्हणजे मला कोणी सिबलिंग्स नाही आहेत. त्यामुळे जे काही भेदभाव किंवा मुलगा मुलगी असं काही प्रकार माझ्या बाबतीत नाही झाला. आणि मला खूप छान माझ्या आई वडिलांनी वाढवलं, एक स्वतंत्र व्यक्तिमत्व माझं विकसित होईल याकडे लक्ष दिलं. आणि लहानपणापासूनच आय वॉज अ व्हेरी रेबेलियस चाइल्ड, म्हणजे की असं उगाच की नाही करायचं म्हणून सांगितलं की नाही करायचं म्हणून ते करा वगैरे, असं फारच उगाच पंगे घेणं असा प्रकार उगाचच्या उगाच होता. पण म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की मला एक माणूस म्हणून वाढवलं गेलं, आणि म्हणजे मला असं वाटत नाही की खूप काही वेगळेपणा असा होता. अच्छा. समीक्षा, तुम्ही खूप छान गोष्ट मांडलीत आमच्या सगळ्यांपुढे. एक म्हणजे रिबेलियस म्हणून, ह्याच्यामध्ये पण खूप ॲडव्हान्टेज आहे की आपण प्रत्येक गोष्टीला का आणि कसं करायचं, का करायचं हे विचारणंही खूप महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे आपण एक चांगलं डिसिजन मेकिंग, पर्सनॅलिटी आणि क्रिटिकल अनालिसिस करू शकतो, हो की नाही? पण त्याला थोडस
काय म्हणतात विस्डमची पण जोड हवी जी टीनेज किंवा लहान वयामध्ये नसते आणि ती इव्हेंच्युअली डेव्हलप होते. सो करेक्ट. देयर इज अ लॉट ऑफ थिंग्स विथ रिबेलियन म्हणजे यू जस्ट कॅनॉट बी रिबेलियस फॉर द सेक ऑफ बीइंग. हो, हो. ते नक्कीच, ते नक्कीच. बरं शिक्षण घेताना तुमच्या पुढे काही अडचणी आल्यात का? एक मुलगी म्हणून, एक करियर म्हणून निवडताना? आणि इफ यू फेस्ड एनी चॅलेंजेस कसं तुम्ही ते ओव्हरकम केलं किंवा त्यांच्यावरती मात कशी केली आपण? शिक्षण म्हणजे माझं फार फनी असं वाटतं मला म्हणजे आता रिट्रोस्पेक्टिव्हली मागे पाहताना की माझं गणित खूप चांगलं होतं तर काय करायचं तर त्यावेळेला असं असं वाटलं की कॉमर्सला जाणं चांगलं असेल की गणित चांगलं आहे तसं मी BMCC हां. जे पुण्याला कॉलेज आहे तिथे ऍडमिशन घेऊन तिथेच ग्रॅज्युएशन पण माझं झालं. पण असं मला वाटतं की मी ते नव्हतं करायला पाहिजे आणि मग नंतर मी इकॉनॉमिक्स मधून मेजर्स केलं MA केलं इकॉनॉमिक्स मध्ये. सो ओके. मग मे हे बी करताना तुमचं म्हणजे तुम्ही पर्सनली हे डिसाईड केलेलं की हा हो, हो. मी करिअरचा टप्पा पर्सनली हे डिसाईड मी केलं. करणार? पण मग ते करायला लागल्यावर मला असं वाटलं, की अरे मला नाही आवडत आहे असं असं झालं. अच्छा, मग तुम्ही काय केलं, की यू अंडरस्टूड कारण हा मोठा प्रश्न असतो हो. सगळ्या स्टुडंट्सपुढे, की आपण एखादा विषय निवडतो किंवा एखादं क्षेत्र निवडतो, एक करियर निवडतो, एक स्पेशलायझेशन निवडतो आणि देन वी थिंक अरे व्हाय डिड वी टेक दिस? का घेतलं हो. आपण उगीचच हे? आणि कॅन आय गो बॅक म्हणजे कॅन आय गो हां, रेट्रोस्पेक्ट आणि कॅन आय स्विच? एक्झॅक्टली. म्हणजे तेव्हा मला असं वाटतं, की मला ह्याचं फार वाईट वाटलं होतं, की मी चुकीचे निर्णय घेतले किंवा पण मला वाटतं इट इज ओके टू मेक मिस्टेक्स म्हणजे असं होतं ना, की कम ऑन यू कान्ट बी टू हार्श विथ युअरसेल्फ आणि मग नंतर मी MA केलं ते मी इकॉनॉमिक्समध्ये केलं विच वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट आणि मला खूप चांगले शिक्षक मिळाले आणि आय रिअली लाईक दॅट पार्ट. सो ते एक चांगलं झालं, की एका चुकीतून मग मी काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न केला. आणि मग जेव्हा मी शिकत असतानाच माझं लग्न झालं. म्हणजे मी आणि अनिकेतनी आम्ही दोघांनी लग्न एकमेकांसोबत करायचं ठरवलं. सो मग मी इथे आले. मग इथे आल्यावर पण असं झालं, की काय करावं हे खूप क्लिअर नव्हतं मला. सो मी माझा वेळ घेतला 1 वर्ष, 1.5 वर्ष इथे सगळं ऑब्झर्व्ह केलं. काही छोटी-मोठी कामं करायचा प्रयत्न केला. जी एक्झिस्टिंग कामं आहेत त्याच्यामध्ये मदत करायचा प्रयत्न केला. आणि मग हळू-हळू मला असं वाटलं, की मला शिक्षण क्षेत्रामध्ये मुलांसोबत काम करायला एस्पेशली आवडतंय. खूप छान तुम्ही सगळ्यांना समजावलंत, समीक्षा. एक तर म्हणजे चुकीमधनं शिकायचं पुढे, एनालिसिस करायचं आणि ती चूक उगाळत बसायची नाही. ठीक आहे, चुकलं, पुढे जाऊ ती चूक हे करून. त्याच्यामधनं भरपूर शिकूया. आय थिंक दीज आर द मॅनेजमेंट लेसन्स जे आपण एक पर्सन म्हणून शिकतो आणि ग्रो होतो. तुम्ही आता लग्नाबद्दल तुम्ही मेन्शन केलं, अनिकेतशी तुमचं लग्न झालं. तर मग हा प्रवास कसा काय झाला? म्हणजे लग्न पण तुम्ही तुमच्या चॉईसनी केलं हो, का हो. माझ्याच चॉईसने ठरवलं? केलं. बरं, मग ते कसं कम्युनिकेट केलं? कारण मुलगी आणि ते मी मी माझा मुलगा निवडलाय आणि मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगणार आणि मला ह्याच्याशीच लग्न करायचंय, हे तू कसं सांगितलं आई-वडिलांना? असंच सांगितलं जसं तुम्ही आता बोललात तसंच. ओके. प्लेनली हां, सांगितलं आणि मग आणि छान मग हाऊ लग्न वाज झालं देअर आमचं. रिएक्शन? हां, दे वर व्हेरी म्हणजे हॅपी आणि छान लग्न झालं आमचं. आणि पण म्हणजे पर्सनली आय वॉज व्हेरी कन्फ्युज्ड, की त्यावेळेला मी तर लहानही होते आणि काय करायचं, काय करायचं? सो ते एक जे मनामध्ये कायम हे असतं ना, की हे करू का ते करू, ते करू का हे हां. करू, ह्याचे काय रिपरकशन्स होतील, काय होईल, काय होईल? सो दॅट वॉज ऑलवेज देअर. पण सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला मला माझ्या घरच्यांनी आणि माझ्या नवऱ्याने आणि हळू-हळू आय कुड डू समथिंग दॅट आय रिअली लाइक्ड अँड दॅट मॅटर्ड असं. मग पुणे ते आता जिथे तुम्ही आहात, तो प्रवास, तो कसा काय तुम्ही ॲक्सेप्ट केला किंवा तो कसा काय रुजवला? कारण हा खूप मोठा चेंज होता तुमच्यासाठी. तर हो, मग हा हो. तुम्ही कसा ॲक्सेप्ट केला? हाऊ डिड इट वर्क अराउंड यू ॲज अ पर्सन? पर्सनली मला असं वाटतं, की बिकॉज आय वॉज सो रेडी टू डू इट म्हणजे इट वॉज नॉट अ शॉक फॉर मी, की मी आधी इथे येऊन गेले होते आणि इट वॉज लाइक अन इन्फॉर्म्ड डिसिजन. आय न्यू व्हॉट आय वॉज डुईंग. त्यामुळे असं काही खूप खूप त्रास झाला आणि असं नाही झालं. पण अर्थात जेव्हा आपण विचार करतो, की आपण हे करायचंय आणि जेव्हा आपण ॲक्चुअली करतो, तेव्हा 2 गोष्टींमध्ये नक्कीच फरक असतो. येस. सो ते काही चॅलेंजेस आणि हार्डशिप्स होते. पण मग अ, काही वेळाने जसं आपण कामामध्ये बरोबर. गुंततो किंवा जसं आपल्याला आपलं जे लाइकिंग आहे ते दिसायला लागतं. आपल्या कामाचं झालेले चांगले बेनिफिट्स आपल्याला दिसायला लागतात. मग यू स्टार्ट टू
फॉरगेट द हार्डशिप्स. लग्न हा आयुष्यातला खूप मोठा टप्पा असतो स्त्रीमधला, करेक्ट? तर मग लग्ना अगोदरची समीक्षा, लग्नानंतरची समीक्षा आणि परत असं पण मध्ये ट्रेंड आहे, की माहेरचं नाव लावायचं, सासरचं नाव लावायचं. तर ह्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? म्हणजे ह्या व्हॉट इज युअर एनालिसिस? काय म्हणजे काय मांडाल आमच्यापुढे? वाव! म्हणजे मी जेव्हा पुण्यात राहत होते आणि इथे आल्यावर तर मला असं वाटतं, की ते म्हणजे मला मागच्या जन्मातलं वाटतं. म्हणजे ते इतकं असं अ, खूपच म्हणजे मी जशी होते किंवा ज्या रिएक्शन्स मी दिल्या त्या अ, किंवा ज्या सिच्युएशन्सला आय हॅड टू फेस ओव्हर इयर, ते सगळे म्हणजे इट्स अ कम्प्लिटली डिफरंट काय म्हणतात लाईफ, असं म्हणजे 2 आयुष्य आहेत माझी वेगवेगळी. वेगवेगळे. पण तरी या सगळ्यामध्ये मला असं वाटतं, की इवन इफ माझ्यातली मॅच्युरिटी किंवा काय म्हणतात त्याला, एक समजूतदारपणा वाढला असला तरी आय एम स्टील द सेम, आणि म्हणून मला असं कधी वाटलं नाही की नाव बदलावं. आणि आय स्टील फील की नाव बदलणं गरजेचं नाहीये. कारण ही गोष्ट म्हणजे नाव बदलणं किंवा आपलं माहेरचंच नाव ठेवणं, काही स्त्रियांना फार ती इम्पॉर्टंट किंवा अगदी कंठस्थ वाटते. जीवाच्या अगदी क्लोज क्लोज म्हणतो ना, की ज्याला आपण पाठ करू शकत नाही असा तो विषय होतो. त्याच्यामुळे हा प्रश्न मी नॉर्मली विचारते. बरं, एक होम मेकर आणि एक एज्युकेटर, हे गणित कसं बसवलं तुम्ही? कारण तुम्ही म्हटलं की यू टूक एन इन्फॉर्म्ड डिसिजन. तुम्ही खूप सेल्फ अनालिसिस केलं. तर मग ते कसं काय बॅलन्स केलं तुम्ही? नाही, ते गणित बसू नाही शकत. ते एक त्याचं LHS आणि RHS कधीच सेम नाही असू शकत, असं आहे ते. ओके, आय मीन इट्स अ ओके. स्ट्रगल, इट्स अन एव्हरीडे स्ट्रगल फॉर एव्हरीवन, आय बरोबर. थिंक. म्हणजे काही ते करेक्ट. काही कधी ते जमलंय असं असं कधी ते कुठेतरी जमण्याच्या जवळ गेलोय आपण, पण ते इट्स असं मला तरी वाटतं. ओके. साधना विद्यालय एक सामूहिक स्वप्न जे तुम्ही सगळ्यांनी मिळून बघितलं आणि ते पूर्णही केलं आणि ड्रीम इंटू रियालिटी, ह्यातला जो प्रवास आहे तो आम्हाला प्लीज सगळ्यांना सांगा. आम्हाला खूप जाणून घ्यायला आवडेल. हा तर असं प्रवास झालं कसा की काय सुरू झाला? हां. हां, तर 2015 साली अ, नेलगुंडा नावाचं जे गाव आहे, तिथल्या आजूबाजूच्या परिसरातली 18 गावातली लोकं लोकबिरादरी प्रकल्पामध्ये आली होती आणि त्यांनी अशी रिक्वेस्ट केली होती की त्यांच्या गावामध्ये एक शाळा लोकबिरादरीतर्फे असावी. बरोबर. आणि त्यावेळेला अर्थातच इट वॉज अ व्हेरी असा आम्ही कधी विचार नव्हता केला की आपण काहीतरी करूया तिकडे त्या भागामध्ये, कारण का ते खरंच खूप आतमध्ये आहे आणि लॉट ऑफ डिफरंट थिंग्स गोइंग ऑन दॅट. त्याच्यामुळे मग असा विचार नव्हता केला की करूया. पण मग जेव्हा गावातली लोक आली ते दोनदा तीनदा चारदा देवर लाईक व्हेरी परसिस्टंट, आणि मग आम्ही म्हटलं की वाय नॉट, लेट्स ट्राय, की ह्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून तरी घेऊया. सो आम्ही गावामध्ये जाऊन बऱ्याच मीटिंग्स केल्या, बोलणं सुरू झालं. आणि मग नंतर मग असं ठरलं की लेट्स स्टार्ट. मग जागेचा प्रश्न होता. मग गावातल्याच लोकांनी त्यांच्या एका अ, एका माणसाची जागा होती अगदी गावाला लागून, तर त्याने जागा दिली. लोकांनी तिथे कुंपण बांधलं, बसायला शेड उभी केली. सो लोकांचा खूप पार्टिसिपेशन होतं. म्हणजे पहिल्याच आम्ही ऍडमिशन करायला गेलो होतो शाळा सुरू व्हायला, तर पहिल्याच दिवशी 54 मुलं वगैरे आली होती आणि आम्हाला असं बापरे, आता 54 मुलं आली आहेत एकदम. तर असं म्हणजे त्यांचा खूप उत्साह होता आणि त्याच्यामुळे मग आम्हाला असं वाटलं की आपली जबाबदारी खूप जास्त आहे, की जर ते एवढं आपल्याकडनं एक्सपेक्ट करतायत, तर ते जेवढं एक्सपेक्ट करतायत त्याच्यापेक्षा जास्त आपण अ, दिलं पाहिजे ॲज अ मॉरल जबाबदारी म्हणून. आणि मग 5 मे 2015ला ती शाळा सुरू झाली. त्या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे, की त्याला उन्हाळ्याची सुट्टी नसते. कारण हां. पावसाळ्यामध्ये तिथे रस्ते वगैरे खूप खराब, रस्तेच नाहीयेत आणि मग जाणं-येणं शक्य होत नाही तिकडे. त्यामुळे जुलै-ऑगस्ट तिथे पावसाळ्याची सुट्टी असते आणि उन्हाळ्याभर शाळा सुरू असते. सो बरोबर. 5 मेला आमची शाळा सुरू झाली आणि आता 5 वर्ष झाली छान चालू आहे शाळा. अं, पण अर्थातच खूप तिथे मजा-मजा आहे. म्हणजे आजच मला कोणीतरी विचारलं, की तिथे बिल्डिंग्स बांधल्यात आपण. म्हणजे बिल्डिंग म्हणजे असं छोट्याशा खोल्यांसारखं, की हां. जिथे काही मुलं बसून काही
ऍक्टिव्हिटीज करू शकतील किंवा काय. तर जेव्हा पहिली बिल्डिंग बांधत होते तेव्हा त्याने असं, बिल्डिंगही नाही म्हणता येणार त्याला, असं शेड, इट्स जस्ट अ शेड, आणि बरोबर. ते बांधायला त्याने 10 महिने वगैरे लावले, आणि मला रडवलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरनी अक्षरशः, की अक्षरशः रडवलं होतं. सो हो, पण कारण तरी म्हणजे, मॅन, मटेरियल आणि मनी या 3 गोष्टी ह्या डिफिकल्ट तर असतातच, पण सोबती निसर्ग पण आव्हानात्मक आहे तिथे. तर हो, मग हो. आणखीन काही चॅलेंजेस आमच्याशी शेअर करा आणि चांगल्या मोमेंट्स पण सांगा मला. तुमच्या मेमरीत राहिलेल्या मोमेंट्स म्हणजे वॉव! आय मीन धिस इज व्हॉट वी एक्स्पेक्टेड. हां. तर मला नेहमी असं वाटतं ना, की निसर्ग किंवा रस्ता हा चॅलेंज नाही आहे. म्हणजे की मला कधी एक्सटर्नल फॅक्टर्स चॅलेंजिंग नाही वाटत, की मी स्वतः त्या फॅक्टर्सला कशी रिॲक्ट होते हे चॅलेंजिंग आहे. अ, म्हणजे मला असं वाटतं, माझ्या एका कलीगचं उदाहरण मी खूपदा देत असते, की ती त्या साधना विद्यालयामध्ये 3 वर्ष, तिचं नाव वैभवी आहे, आणि ती 3 वर्ष त्या साधना विद्यालयामध्ये शी डिड एन एक्स्ट्रीमली अमेझिंग जॉब. शी वॉज अ टीचर ओव्हर देअर, आणि ती मुंबईची आहे. आणि जेव्हा ती आली इथे तेव्हा म्हणजे जरी जुलै ऑगस्ट सुट्टी असली तरी नंतरही पाऊस पडतो, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर पाऊस पडतो, आणि ते जे नाले आहेत ते क्रॉस करून जावं लागतं, त्यांना भरपूर पाणी असतं. सो आम्ही एकदा शाळेतनं परत येत होतो, आणि असंच नाल्याला जवळपास कंबरभर वर वगैरे पाणी होतं, आणि ते अर्थातच चालत क्रॉस करावं लागतं, कारण गाडी तेवढ्या, म्हणजे टू व्हीलर तर नाही जाऊ शकत, जाऊ फोर शकतो. व्हीलर तर नाहीच असं. तर तिचा पाय घसरला क्रॉस करताना, आणि ती अरे बाप! वाहून चालली होती त्या नाल्यामधून, आणि मग तिला वाचवलं आणि ऑल ऑफ दॅट ते झालं. मला अशी भीती होती की संध्याकाळी आता ही मुलगी मला म्हणते, समीक्षा बाय, मी चाललंय, आणि तू आणि यू लुक एट मॅनेज. युअर थिंग्स, असं. पण शी डिडंट, आणि त्याच्यानंतर ती अजून 2.5 वर्ष राहिली आणि अमेझिंग काम केलं. सो मला असं वाटतं की जसं मी मागे म्हणलं, की निसर्ग म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर्स चॅलेंज नाहीये, आपण कसं त्याला रिॲक्ट करतो हे इज मोर इम्पॉर्टंट. हॅट्स ऑफ. आय मीन दिस इज अ व्हेरी गुड मेसेज तुम्ही जो दिला, की आपण प्रोएक्टिव्हली गोष्टी कशा हाताळतो. म्हणजे हा जो तुम्ही अनुभव सांगितला निसर्गाबद्दलचा तो, किंवा आता सध्या कोविड पॅन्डेमिक चालू आहे ते, आपण स्वतःला मेंटली स्ट्रॉंग ठेवून आपण कशा गोष्टींना प्रोएक्टिव्हली हँडल करतो, ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे. आणि आय होप की आमचे सगळे प्रेक्षक या अनुभवातनं काहीतरी नक्कीच शिकतील. साधना विद्यालयाचा पहिला दिवस अविस्मरणीय, काय म्हणतो आपण, एकदम मेमोरेबल कसा ठरला तुमच्यासाठी, मुलांसाठी, पालकांसाठी? आणि तुम्ही जेव्हा हा दिवस मेमोरेबल करायचा ठरलं त्यांच्या आयुष्यामध्ये, जेव्हा हा दिवस आला, तर तुम्हाला पहिले पालकांच्या माइंडसेटशी हँडल करावं लागलं, का तो ऍक्च्युली तुमच्या बरोबरच होता अँड यू जस्ट हॅड टू स्टार्ट द स्कूल? हो, दे वर ऑलवेज ऑन बोर्ड, म्हणजे की पालक म्हणा किंवा गावातले लोक म्हणा. म्हणजे आम्ही अजिबातच एक्सपेक्ट नव्हतं केलं जेव्हा पहिला दिवस होता. सो आम्हाला असं वाटलं होतं की जस्ट मुलं येतील आणि विल हॅव छोटस काहीतरी, असं पहिलाच दिवस आहे वगैरे. तर गावातले लोक सगळे ढोल आणि सगळं घेऊन आले होते, आणि मग भरपूर नाचगाणी झाली, आणि मग पूर्ण गावातून मिरवणूक सारखं वगैरे. म्हणजे मग मी मगाशी म्हटलं तसं की तेच इतके एक्साइटेड आणि इतके प्रोएक्ट म्हणजे सपोर्टिव्ह आहेत, रादर होते आहेत, की मला नेहमी असं वाटतं की आपली खूप जास्त जबाबदारी आहे, की जर समोरचा व्यक्ती आपल्यावर एवढा विश्वास ठेवतो आहे आणि मदतीसाठी एवढं जर पुढे येतोय, तर मग आपली पण खूप जबाबदारी आहे. आणि तेच विचार करून आम्ही काही ना काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो. आणि मला वाटतं ना, एखादी ड्रीम पूर्ण करायला प्रोएक्टिव्हनेस आणि वॉकिंग दॅट एक्स्ट्रा माईल, सेल्फ व्हॉलंटरी, म्हणजे स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन सर्वात प्रथम, आणि मग लोकांकडे जाऊन आपण त्यांच्याशी चर्चा किंवा मीटिंग्स करणं हे महत्वाचं. तर आय थिंक हॅट्स ऑफ सगळ्या लोकांना, कारण त्या लोकांनी हा जो उपक्रम आहे तो उचलून धरला, म्हणजे ती बिलीफ उचलून धरली आणि ती बिलीफ प्रत्यक्षात उतरवली. तुमची शाळा साधना विद्यालय आपण जेव्हा असं म्हणतो, मला जेव्हा मी ह्या शाळेबद्दल ऐकलं, वाचलं, तुमची वेबसाईट बघितली, तेव्हा मला एक खूप सुंदर ऍडव्हर्टाइजमेंट आठवली. ती म्हणजे पार्लेजीची जी माने जीनियस, रोको मत टोको मत. बचपन से बड़ा कोई स्कूल नहीं है, क्यूरियोसिटी से बड़ा कोई स्कूल टीचर नहीं, आणि किताबों के बरोबर. बाहर बहुत किताबें हैं. तर ह्या पैलूंना तुम्ही कसं जोडाल तुमच्या साधना विद्यालय?
जेव्हा ती शाळा शेप होत होती, म्हणजे मी काय असं खूप कोणी अशी खूप स्वतःला काही समजत नाही, की मी असं सांगेन आणि हा. तसं होईल. तर आमच्या बरोबर. टीममध्ये खूप पार्टिसिपेटरी अप्रोच आहे. म्हणजे टीममध्ये पण आणि मला असं वाटतं, की तसे शिक्षक आणि तशी टीम असल्यामुळे शाळा पण तशी झाली आहे, की एखादी गोष्ट जर करायचं असेल, तर असं होत नाही, की मी ठरवते आणि सगळेजण करतात. सो सगळ्यांसमोर ती गोष्ट बोलली जाते आणि मग काय वाटतं तुम्हाला? मग आपण हे करूया, मग ते करूया, मग हे नको करूया, मग असं करूया, असं सगळे मिळून ठरवतो. आणि तर शाळेच्या बाबतीत पण तसंच झालं, की असं कधी झालं नाही, की शाळेचं टाईम टेबल असं ठरलेलं आहे, की आपण हे करूया म्हणून. तर जसं-जसं मुलं आणि शिक्षक एकमेकांशी चर्चा करत गेले किंवा काही सुचवले, तसं तसं टाइम टेबल शेपअप झालं. तसं तसं विषय ज्या पद्धतीने मांडायचे ते ती पद्धत डेव्हलप होत गेली. सो मला वाटतं ही खूप एक ऑर्गॅनिक प्रोसेस झाली, बरोबर. की असं झालं नाही, की काहीतरी शहरातलं उचलून आम्ही आणतोय आणि हम्म. त्यांच्या त्या ठिकाणी त्या शाळेवर लादलं गेलंय, की हे तुम्ही आता बरोबर. अशा पद्धतीने करा, असं नाही झालं. सो मला असं वाटत नाही, की अजूनही आम्हाला अगदी पूर्णपणे समजलेलं आहे, की आपल्याला असंच करायचंय आणि याच पद्धतीने करायचंय. वी आर ऑल्वेज लर्निंग आणि वी आर ट्रायिंग न्यू थिंग्ज आउट आणि वी आर ओपन टू न्यू थिंग्ज आणि टू सी की कसं होतंय. आणि मला वाटतं, की कोविड च्या सिच्युएशनमध्ये हे खूप चांगल्या पद्धतीने आम्ही कोप अप करू शकलो, की बिकॉज ऑल ऑफ अस आर सो ओपन टू न्यू थिंग्स. जेव्हा मार्चमध्ये लॉकडाऊन लागलं हो. आणि आम्ही मार्चपासूनच 18 मार्चला लॉकडाऊन लागलं आणि 1 एप्रिलपासून आमच्या सगळ्या जेवढ्या शाळा 3 शाळा आहेत, त्या तिन्ही शाळांचे सेंटर्स सुरू झाले. म्हणजे की आम्ही छान. आमच्या मुलांना असं सोडून नाही दिलं. काही ना काहीतरी बरोबर. पद्धतीने आम्ही त्यांच्यासोबत एंगेजमेंट करत राहिलो. आणि मग त्यानंतर म्हणजे त्यानंतर मग दिवाळीची आपलं पावसाळ्याची सुट्टी झाली आणि त्याच्यानंतरची आमची एंगेजमेंटची पद्धत. सो मला असं वाटतं, की सतत ते प्रॉब्लेम्समुळे चेंज होत राहिलं आणि बिकॉज वी आर ऑल्वेज ओपन टू सजेशन्स आणि व्हेरी कम्युनिकेटिव्ह विथ ईच अदर ॲज अ टीम. तर आम्ही ते चांगलं करू शकलो. मला ना आय वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट यू अँड लेट द व्ह्युअर्स नो इथे पार्टिसिपेटिव्ह लीडरशिप, फ्लेक्सिबिलिटी अँड डायलॉग डिस्कशन अँड अंडरस्टँडिंग हे ज्या पैलूंवरती तू फोकस केलास ना ते खूप महत्वाचे पैलू आहेत कोणतेही कार्य करताना, एक शाळा चालवताना किंवा एक कॉर्पोरेट लाईफ जगताना किंवा कॉर्पोरेटमध्ये काम करताना. ॲब्सोल्युटली एसेन्शियल. जर हे नसतील ना तर मग ते सगळं जोडून येत नाही आणि माणसं टिकवणं ही कला जोपासली जाऊ शकत नाही. होप यू अग्री ऑन दिस. ऑफकोर्स. म्हणजे ट्रस्ट इज द ओनली थिंग आय हॅव. कारण करेक्ट. म्हणजे युजली सीसीटीव्ही कॅमेरे आणि हे ते असं हो. लावून मॉनिटर केलं जातं. आय 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 जस्ट हॅव ट्रस्ट की दॅट्स द ही ओनली खूप वे. चांगली गोष्ट आहे. खूप सुंदर गोष्ट तू मांडलीस, की ट्रस्ट हा फॅक्टर किती महत्वाचा आहे. कारण आता शहरातल्या शाळा तू बघशील व्हेरी. तर प्रत्येक रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेराज आहेत. हो, हो. अ, अगदी. आणि इथे एक प्रश्न अजून एक सुचला मला, की शहरातल्या शाळा आणि ही हां. शाळा जी ग्रामीण भागामध्ये आहे आणि जी निसर्गाच्या खूप जवळ आहे. आपण आपल्या आपल्या शाळा जर बघितल्या तर आपल्या शाळा पण बहुतेक शहरामध्येच होत्या. तर त्यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे किंवा काय चेंज घडवायला हवा असं तुला कधी वाटलं का? आणि जर तो चेंज घडवायला हवा, तर मग तो कोणता चेंज तुला घडवायला आवडेल आणि का? अ, मला ना म्हणजे मी कधी शहरामध्ये काम ॲज सच नाही केलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की त्या शहरातल्या शाळांबद्दल आय डोंट हॅव एनी अथॉरिटी टू स्पीक. पण मला असं ओके. वाटतं मी माझ्या शाळेबद्दल तुम्हाला सांगू शकते, की व्हॉट वर्क्स. नक्की. तर बरोबर. आमच्या शाळेमध्ये जवळपास आजच्या घडीला 140 मुलं आहेत आणि त्यातली एक 30 एक मुलं त्याच गावातली आहेत. बाकीची सगळी मुलं वेगवेगळ्या गावातून येतात. एक हं. 12 ते 13 गावातले मुलं आहेत आपल्याकडे. ओके. आणि आधी ती चालत यायची आणि नंतर गेले 2-3 वर्ष आपण त्यांना सायकल्स दिलेल्या आहेत. तर ते सायकलनी येतात. पण रस्ते खूप खराब आहेत. हो. म्हणजे जवळपास डिसेंबरपर्यंत शेती असते सगळीकडे. त्याच्यामुळे दूर-दूरच्या रस्त्यांनी यावं लागतं. बायपासेस असतात. उन्हाळ्यामध्ये प्रचंड गरम असतं. तुम्हाला माहिती आहे हो. विदर्भामध्ये खूप 45. खूप गरम होतं. साधारण थंडीमध्ये 45 खूप. डिग्री? हो, अगदी आरामात. थंडीमध्ये खूप थंडी असते.
त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स असूनही मुलं रोज शाळेमध्ये येतात. तर मला असं वाटतं की ते काही अर्थातच शिकायला वगैरे येत नाहीत, म्हणजे कमाल ती मुलं आहेत, काही असा अभ्यास वगैरे करायला अर्थातच ती येत नाही. तर त्यांना एक आपलेपणा आणि प्रेम त्या ठिकाणी वाटतो, आणि सगळ्यात म्हणजे नॉन जजमेंटल लोक आहेत, एक स्पेस मिळते त्यांना, म्हणून येतात असं मला वाटतं. तर तशा जर आपण स्पेसेस निर्माण करू शकलो आपल्या मुलांसाठी, की वेअर दे विल फाइंड देमसेल्व्स, आणि जिथे ते आरामात राहतील, तर नक्कीच आपल्या सगळ्यांचाच फायदा आहे त्याच्यामध्ये, असं वाटतं खूप मला. छान मांडलं समीक्षा. अगेन कॉंग्रॅच्युलेशन, व्हेरी गुड थॉट, की चिल्ड्रन शुड फाइंड देमसेल्फ. आपण त्यांचा हात धरून प्रत्येक गोष्ट न दाखवता लेट देम फाइंड अँड लेट देम एक्सप्लोर. मला हो. वाटतं हे कुठेतरी त्यांच्यामध्ये रुजवलं तर आय थिंक दे बिकम व्हेरी गुड प्रोफेशनल्स. मला दुसरं असं सुचलं की तुम्ही तुमच्या शाळेमध्ये माडिया लोकल लँग्वेज जी मुलं बोलतात माडिया भाषेमध्ये त्यांना शिकवतात. तर मग जेव्हा ही मुलं मोठी होतील किंवा शाळा अजून मोठी होईल, वटवृक्षासारखी आणखीन एक्सपॅन्ड होईल, मोठी होईल, तेव्हा ह्या मुलांना लोकल आणि ग्लोबल वर्ल्डमध्ये, म्हणजे आता आपण म्हणतोय की बॉर्डरलेस वर्ल्ड आहे, लोकल आणि ग्लोबल इज द ट्रेंड विच इज कमिंग अप. तर मग ह्या ह्या ही मुलं आपल्या ह्या ग्लोबल लोकल वर्ल्डमध्ये कसे स्ट्रीमलाईन होतील किंवा आपण त्यांना कसे आणू शकतो? व्हॉट अ, मोर डू यू थिंक? तर एक तर असं आहे की आमची शाळा जी आहे ती गावातल्या लोकांचं असं म्हणणं होतं की इंग्लिश मिडियम असावी. बरोबर. सो आम्ही जे टेक्स्ट बुक्स वगैरे आहे ते इंग्लिश मिडियमचे फॉलो करतो, पण शिकवणं जे आहे किंवा मोड ऑफ कम्युनिकेशन जे आहे ते बायलिंग्वल आहे. तर हां, माडिया, कारण त्यांची सगळ्यांची मदर टंग आहेत, आपण त्याला बाजूला बरोबर. करू शकत नाही, हो. करूही नाही. त्यामुळे अगदी वाईडली यूज होते, आणि हं. इंग्लिश पण. सो करेक्ट. आमच्या शाळेतली मुलं सगळी इंग्लिश बोलू शकतात, समजतं हां. त्यांना. पण सध्या तरी शाळा 5वी पर्यंतच आहे, हां. आणि त्याच्या पुढची शाळा तिथे सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी चालवणं मला डिफिकल्ट. खूप थोडंसं अवघडच वाटतंय, म्हणजे सगळ्याच गोष्टींमुळे. तर सध्या तरी 5वी पर्यंतच असेल शाळा, आणि मग नंतर आपण त्यांची ऍडमिशन इथे आजूबाजूच्या ज्या चांगल्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये करून देतोय. 2 बॅचेस झालेल्या आहेत अशा, हं. आणि लेट्स सी. पण मला असं नाही वाटतं पण की काय म्हणजे एज्युकेशनचा मेन मोटिव्ह काय आहे, की थोडंसं मी जरा डिटेलमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलं तर चालेल का? होय, होय. खूप अगदी डिटेलमध्ये सांगा म्हणजे आमच्या सगळ्या पालकांनाही कळेल. आमच्या सगळे जे व्ह्यूअर्स, जे स्टुडंट्स आहेत, त्यांनाही त्यांची जर्नी जवळून बघता येईल. तर प्लीज गो अहेड. तर मला असं वाटतं एज्युकेशन विल मेक अस हेल्प, विल क्रिएट अ ओपन माइंडेड पर्सन, आणि जो इन्फॉर्म्ड चॉईसेस घेऊ शकेल, एवढंच बरोबर. मला वाटतं की एज्युकेशनचं इतकं काय काम आहे. तर मला लोक विचारतात की या शाळेनी म्हणजे या शाळेचं आपण हाऊ कॅन यू, काय म्हणता येईल त्याला, की टेस्ट कशी करणार, की इफ इट इज वर्किंग का नाही. तर किती डॉक्टर झाले, किती लोकांना जॉब लागला, किती लोकांकडे पैसा आला. तर मला असं वाटतं की हे नाहीये महत्वाचं. हो, याला हो. याला अगदी काही बरोबर. महत्व नाहीये. एक मला छोटंसं उदाहरण, म्हणजे ते घडलं ऍक्च्युली, आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की हा, इफ दिस इज हॅपनिंग इट इज वर्किंग. तर मी एका गावामध्ये कामासाठी गेले होते, आणि आपल्या शाळेतली एक स्टुडंट आहे, तिच्या घरी आम्ही गेलो होतो. तर ती अच्छा. साधारण 12वी पर्यंत शिकली मुलगी, आणि नंतर तिने लग्न केलं, आणि तिला एक मूल झालं होतं जस्ट. तर आम्ही असंच तिच्याशी गप्पा वगैरे मारत होतो, तर तिच्या घराच्या शेजारी एक दुसरं जोडपं राहत होतं. हं. तर तिलाही हिच्या एवढंच जवळपास छोटं मोठं असं मूल होतं. तर त्या 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 दोघांचं जे मूल होतं, त्या दोघांमध्ये खूप फरक मला दिसला, की आपल्या शाळेतल्या ज्या मुलीचं मूल होतं, त्याचं व्हॅक्सिनेशन्स झाले होते. त्याला छान कपडे घातले होते. तिची चांगली काळजी घेत होती. स्वच्छ ठेवलं होतं त्या मुलीला. तर मला असं वाटतं, की जर एक या शाळेतून 12वी शिकून बाहेर पडलेलं मूल जर अ, अशा पद्धतीने वागत असेल समाजामध्ये, तर नक्कीच त्या शाळेनी खूप चांगलं काम केलंय, की यू नीडंट डू समथिंग असं काही खूप आउट ऑफ द वर्ल्ड एक्स्ट्राऑर्डिनरी. काही करायची गरज नाहीये.
तर अतिशय चांगल्या पद्धतीने ती चांगली नागरिक, चांगली आई, चांगली व्यक्ती जर होऊ शकली तर ते नक्कीच शाळेचं काय म्हणतात, इट्स अ टेस्ट आणि द स्कूल हॅज पास्ड असं वाटतं मला. हो. आणि आय थिंक ह्याच्यामुळे जेव्हा इन्फॉर्म चॉईसेस जेव्हा मुलं घेतात तेव्हा ते स्वतःचं आयुष्यच नाही तर आजूबाजूचं जे समाजाचं आयुष्य आहे त्यालाही डिफरन्स क्रिएट करतात. आय थिंक नक्कीच. हा पॉइंट तू खूप सुंदर मांडलास. आणि मला इथे असं अजून एक ऍड करावंसं वाटतं की जेव्हा ही मुलं आणखीन पुढे जातील तेव्हा आय थिंक आणखीन सक्षम होतील. आणि तुम्ही जे आता थोड्यापूर्वी सांगितलं की ट्रस्ट, नॉन जजमेंटल, गिव्हिंग ओपन स्पेसेस टू द चिल्ड्रन आणि त्यांना स्वतःला शोधू देणं. आय थिंक ह्या गोष्टी ना खूप महत्वाच्या आहेत फास्ट चेंजिंग मॉडर्न वर्ल्डमध्ये. कारण मी तुम्हाला सांगू का समीक्षा, आम्ही जेव्हा MBA मध्ये मी आता एवढे वर्ष कार्यरत होते आणि एवढे वर्ष मी इंटरव्ह्यूज घेते किंवा प्लेसमेंट्स म्हणा, जॉब्स म्हणा, तेव्हा तिथे मला कॉर्पोरेट्सकडनं असं काय फीडबॅक दिला होतो की अरे तुमची मुलं गुड डिसिजन मेकर्स नाही आहेत. दे कॅन टेक गुड डिसिजन्स ऑन देअर ओन आणि वी हॅव टू फॅसिलिटेट इन डिसिजन मेकिंग. तर आय थिंक वी हॅव टू देन लुक इन टू द रूट्स. आपण मुळांकडे हा प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे की त्यांना एज्युकेशन, एक्सपोजर आणि एक्सपिरियन्स कसा दिला गेला. सगळं जर ऑन द प्लॅटर मिळालं तर मग इट डज नॉट वर्क असं मला पर्सनली वाटतं. बरोबर, बरोबर. तर अशा अगदीच. परिस्थितीमध्ये आय थिंक तुमची जी साधना विद्यालय जे काम करत आहे आय थिंक इट इज ऑसम आणि इट इज वंडरफुल. कारण ह्या व्यक्तिमत्वाचे किंवा ह्या पर्सनॅलिटीचे मुलं जेव्हा बाहेर येतील ना तेव्हा दे विल बी फर्स्ट गुड डिसिजन मेकर्स. दे विल टेक इन्फॉर्म चॉईसेस. तुम्ही तुमच्या उदाहरण जे मांडलं त्याच्यामधनंच सांगितलं, एक्झाम्पल मधनं सांगितलं. आणि महत्वाचं म्हणजे खूप मोठा सामाजिक बदल घडवून आणतील. आय थिंक दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. एक स्त्री, एक होम मेकर, एक हेडमिस्ट्रेस किंवा एक एज्युकेटर ह्या रोल्स पैकी तुम्हाला तुमचा कोणता रोल आवडतो खूप आणि का? डिफिकल्ट चॉईस पण मेबी यू आय कॅन नो. ट्राय हँड. मदर. मला मुलांबरोबर खूप खूप आवडतं. आम्ही बरंच काय काय करत असतो, फिरायला जातो आणि लॉट ऑफ थिंग्स. सो मला वाटतं मला एक मदर वुड बी द बेस्ट रोल ऑफ ऑल ऑफ इट. महिलांना जर तुमच्यासारखं यशस्वी व्हायचं असेल किंवा इफ देर इज व्हॉट अ वुमन हू इज ॲज अ रिबेलियस किड इन हर यंगर एज अँड शी वॉन्ट्स टू बी सक्सेसफुल, तर तुम्ही काय सांगाल अशा व्यक्तिमत्वासाठी किंवा व्यक्तिमत्व असणाऱ्या पर्सनॅलिटीसाठी? बिकॉज व्हॉट की रिबेलियस असणं किंवा नसणं याच्यापेक्षा ना असं जर कोणी असेल ना फॅमिलीमध्ये तर इट इज अ बिग थ्रेट टू द फॅमिली मेंबर्स. म्हणजे काळजी वाटते पेरेंट्सला किंवा नातेवाईकांना, अरे बाबा कसं होणार. तर मग त्या त्या मुलीचं जो व्यक्तिमत्व असतं ना ते खुलत नाही. तर मग तुम्ही तुमच्या अनुभवावरनं किंवा एक्सपिरियन्सेस वरनं काय शेअर करा? Very difficult question. I don't know the answer. बरं ठीक आहे. म्हणजे तुमचं जे म्हणतो आपण की तुमचे काही इन्सिडेन्सेस विच मेड यू मोर स्ट्रॉंगर किंवा मोर वीकर टू बिंग रिबेलियस किंवा यू क्वेश्चन युअर सेल्फ ना. आपण एक क्वेश्चन करतो की मी चपलाच का घालाव्या देवळात जाताना. आपल्याला नाही सांगितलेली गोष्ट मुलं आवर्जून करतात. आईस्क्रीम खाऊ नये म्हटलं तरी खातात. तर मग असे काही अनुभव आहेत का की ज्याच्यामध्ये आपली आजूबाजूचे जे स्त्रिया आहेत ते ह्या अनुभवातनं काही शिकू शकतील? एक तर असं होतं की लग्न झाल्यावर किंवा एस्पेशली मूल झाल्यावर परत कामाला येणं इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. म्हणजे मला पर्सनली माझ्या पहिल्या मुलाच्या बर्थ नंतर ह्याचा खूप जास्त त्रास झाला की आय वॉज व्हेरी ओव्हर प्रोटेक्टिव्ह आणि खूप जास्त मला असं वाटायचं की आता मी समजा गेले तर ह्याचं कसं होईल आणि काय होईल. आणि तर मी खूप टाळायचे काम करणं म्हणजे जेव्हा तो बाळ होता तेव्हा असं. तर मला वाटतं की तो एक खूप मोठा स्ट्रगल होता माझ्यासाठी की मला सगळे सांगत होते की इट इज ओके, आम्ही त्याची काळजी घेऊ आणि हिल बी ओके, तू जा. पण इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी.
टू लिव्ह माय चाइल्ड आणि गो. तर पहिलं वर्षभर मला खूप त्रास झाला त्याचा, की तो मला मला वाटतं की आय थिंक वी हॅव शेअर्ड अ व्हेरी कॉमन कॉड आणि कॉमन एक्झाम्पल की जिथे नो युअर एक्झॅक्टली. फर्स्ट चाइल्ड आणि युअर कनेक्टिव्हिटी म्हणजे यू जस्ट वॉन्ट टू बी शुअर दॅट ही सिक्युअर. बस, म्हणजे हो ना. एक हीच फिलिंग असते, एक मदर फिलिंग की आय जस्ट वॉन्ट टू एन्श्योर दॅट माय किड इज सिक्युअर्ड वेन आय एम अवे अँड वेन आय एम विथ हिम. म्हणजे आय थिंक दॅट वॉज द फिलिंग दॅट यू शेअर्ड विथ ऑल ऑफ अस. आणि दुसरा असा प्रश्न मला सुचला आता की तुमच्यासारखं यशस्वीरित्या काम करायचं असेल तर आपल्या महिला वर्गाला म्हणजे वी ऑल लुक अप टू यू ॲज अ रोल मॉडेल. तर मग अशा पर्सनॅलिटीनी आम्हाला काय सांगाल म्हणजे व्हॉट व्हॉट वुड यू गिव्ह अ स्ट्रॉंग मेसेज टू ऑल ऑफ अस. कारण आम्ही सगळे रोल मॉडेल्स म्हणून प्रत्येक गॉड. आपण ना सूर्यफुल आहोत ऍक्च्युली. वी आर लाईक सनफ्लावर्स. जेव्हा सूर्य आभाळात नसतो किंवा आकाशात नसतो तर आपण स्त्रिया एकमेकांकडनं ऍक्च्युली एनर्जी घेत असतो ना. नक्की, तर मग नक्की. तुम्ही तुम्ही काय सांगाल आम्हाला. मला असं वाटतं की यु नो आपल्या सगळ्यांचे जे बेसिक फिअर्स किंवा ज्या बेसिक लढे आहेत ते सगळे सेमच आहेत असं वाटतं मला, हो. की मे बी तुम्ही जे कोणी जिथे कुठे असेल त्या सगळ्यांना वी ऑलवेज वॉन्ट टू मेक, म्हणजे आपली मुलं ठीक आहेत ना, आपलं घर ठीक आहे ना, आणि आपलं काम ठीक आहे ना, आणि त्याच वेळेला आपण स्वतः पण ठीक आहोत ना, हे आपण सतत एन्श्युअर करत. सो मला वाटतं की म्हणजे जस्ट डोंट बी टू हार्ड ऑन युअर सेल्फ, की सगळेजण आपण सगळ्या जणी हा सेम लढा लढतोय, आणि ऍट करेक्ट. टाइम्स काही दिवस वी आर गुड ऍट इट आणि ऍट टाइम्स वी आर नॉट. तर बरोबर. मला असं वाटतं की इट इज गोइंग टू बी ओके, म्हणजे इवन इफ यू आर गुड इट्स ओके, इफ यू आर नॉट इट्स ओके. हा म्हणजे इंटेन्सिटी किंवा डिग्री जी स्ट्रगलची आहे कुठे कमी कुठे जास्ती असेल. मला वाटतं तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर अगोदरच दिलेलं आहे. प्रो ऍक्टिव्हनेस जो म्हणतो किंवा हाऊ डू यू रिॲक्ट टू अ सिच्युएशन. आय थिंक दॅट डिफरन्शिएट यू. ते तुम्हाला डिफरन्स करतं की अगदीच. हो, हो. मी काय केलं या सिच्युएशन मध्ये, काय करायला पाहिजे होतं. मला अजून एक प्रश्न सुचतोय कारण आपल्याकडे वेळ अजूनही आहे. तर आय एम गोइंग टू टेक फुल ॲडव्हान्टेज ऑफ टाइम. इज दॅट इंटर डिपेंडन्स आणि इंडिपेंडन्स ह्यामध्ये पुसटची रेष आहे, एक ब्लर लाईन आहे. हो, इंडिपेंडन्स हो. आणि इंटरडिपेंडन्स. तर ह्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही साधना विद्यालय ह्याला फोकस करून द्यावे. आणि दुसरं म्हणजे रिलेशनशिप बिल्डिंग जी म्हणतो, म्हणजे तुम्ही नेलगोंडामध्ये जी रिलेशनशिप बिल्ड केली गावकऱ्यांसोबत, आदिवासी पालकांसोबत, मुलांसोबत, एक ट्रस्ट फॅक्टर जो निर्माण केला, एक बॉन्ड जो निर्माण केला, ह्या पैलूंवरती फोकस करून जर उत्तर दिलं तर आम्हाला खूप आवडेल. आय वुड लाईक, म्हणजे हे खरंच फारच इम्पॉर्टंट आणि खूप डायसी पण सिच्युएशन असते, खास करून टीम मध्ये. मला असं वाटतं की हा. म्हणजे एका टीमचं काम तसं पाहिलं तर इंडिपेंडंट पण असतं आणि डिपेंडंट पण असतं एकमेकांवरती. तर ते जे डायनमिक्स आहे ते सगळ्यांनी खूप चांगलं समजून घेणं खूप गरजेचं असतं. तर वी कॅन गो फॉरवर्ड विथ इट. पण ऍट द सेम टाइम ते तसं होणार नाही हे पण आपण म्हणजे अज्युम केलं पाहिजे. खास करून जेव्हा कॉन्फ्लिक्ट होतात किंवा काही गडबडी होत असतात. तर असा काही युजली अनुभव असेल तर सांगा ना. खूप खूप आहेत, म्हणजे की नो डे इज द सेम ना, आणि बरोबर. आता तर इट्स लाईक क्रेझी, कारण आधी आपल्या 3च शाळा होत्या आणि आता तर हो. 32 ठिकाणी वेगवेगळे सेंटर्स चालू आहेत गावांमध्ये. सो इट इज ऑल बरोबर. स्कॅटर्ड आणि अशी गंमत गंमत होत असते. गंमत गंमत होत असते. पण मला एक आठवतंय की माझ्या आईबाबांनी, म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांनी मला, मी जेव्हा जस्ट काम करायला लागले होते तेव्हा एक असा सल्ला दिला होता की जेव्हा काही होतं तेव्हा त्या दिवशी रिॲक्ट नाही व्हायचं, दुसऱ्या दिवशी रिॲक्ट व्हायचं.
असं मला सांगितलं आणि तेव्हा मला असं झालं तर काय आहे, मग काय उपयोग आहे काही करण्यामध्ये असं. पण मग नंतर ती माझी सवय होऊन गेली, की काही काही जेव्हा आय हॅव टू टेक सम रिअली इम्पॉर्टंट डिसिजन्स, आय मेक शुअर की 24 तासांनंतर आय डू इट. म्हणजे की त्यातलं जे एक इन्स्टिंक्टिव्हली काही गोष्टी असतात त्या होत नाहीत आणि यू टेन टू टेक बेटर डिसिजन्स. तर ते मला आता जस्ट आठवलं. आणि तुम्ही जे शाळेच्या म्हणजे रिलेशनशिप्सचं जे विचारलं मला, तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये पण म्हणजे इट्स ओव्हरवेल्मिंग ॲट टाइम्स, की ज्या पद्धतीने पालक माझ्यावर विश्वास ठेवतात, इट्स इट्स रिअली मला तरी त्याची कधी-कधी भीती वाटते, एवढं जास्त विश्वास ठेवतात. म्हणजे आता फेब्रुवारीमध्ये मी माझ्या शाळेतल्या मुलांचे भरपूर लाड करत असते. त्यांना इकडे न्या, तिकडे न्या, हे खाऊ हा. घाला, ते घाला. तर आता आम्ही एका वर्गाला मुंबईला घेऊन आलो होतो आणि त्यांना अच्छा. मस्त मुंबई दर्शन 5 दिवस राहिलो होतो मुंबईमध्ये. वरळीला सी फेसिंग एका घरामध्ये वगैरे असं खूप मस्त सुंदर. मजा केली होती आम्ही. आणि तर जेव्हा हे पालकांना आम्ही सांगितलं, की आम्ही असं-असं प्लॅन करतोय, तर तुम्ही पाठवाल का मुलांना? तर ते म्हणाले, "हो, हो, घेऊन म्हणजे तुम्ही जाऊ शकता." कारण आम्ही आठवडाभर बाहेर असणार होतो आणि अशी परिस्थिती आहे, की त्या पालकांनी आपल्या घरापासून 40 किलोमीटर दूरचंही काही पाहिलेलं नाहीये किंवा तर मुंबई हे 1200 किलोमीटर लांब आणि हो. एक वेगळंच जग आणि असं. तर मला असं वाटलं होतं, की त्यांनी काही प्रश्न विचारावेत किंवा त्यांनी काही कन्सर्न्स पुट शेअर फॉरवर्ड करावे. की हे झालं तर काय करशील, ते झालं तर काय करशील? हा. पण त्यांनी काहीच नाही विचारलं. ते म्हणाले, की "तू नेतीयेस तर तू नीटच करशील." असं. सो मला वाटतं, की म्हणजे इट इज व्हेरी दिस इज टेरिफाइंग ॲक्चुअली. नाही, नाही. म्हणजे दिस इज अमेझिंग. कारण तुला माहितीये का, जेव्हा आम्ही मुंबईमधले पालक जेव्हा अशा ट्रिप्सला मुलांना पाठवतो, तेव्हा आम्ही इतक्या कन्सर्न्स रेज करतो. किती वाजता जाणार? किती वाजता येणार? सेफ्टी मेजर्स आहे का? बॅकअप प्लॅन आहे का? फर्स्ट एड किट आहे का? एवढ्या सगळ्या प्रश्नांचा भडीमार झालेला असतो. आणि आय एम रिअली हॅपी. म्हणजे मी पण करीन ते. माझ्या मुलाला कोणी घेऊन जात असेल तर. नाही, पण लुकिंग एट द ट्रस्ट फॅक्टर आय एम रिअली सुपर शॉक, की खरंच काहीच प्रश्न त्यांनी विचारले नाही. आय मीन दिस इज नाही. रिअली अमेझिंग, की ते जे म्हणतात ना, की माणुसकीला जपणारी शाळा जेव्हा अशी उदयास येते ना, तेव्हा प्रश्न उरतच नाही असं मला वाटतं. म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्याच्यामुळे मे बी तुला काही प्रश्नच आले नाही. नाहीतर आमच्यासारखे पेरेंट्स असतील तिथे तर नक्कीच विचारलं असतं, की बाबा किती दिवस जाणार, कुठे राहणार, टेलिफोन नंबर आम्ही आमच्या मुलांशी बोलू शकतो का? सेलफोन देऊ शकतो का? कशी काळजी घेणार? म्हणजे इतके सगळे प्रश्न आम्ही सगळे विचारत असतो सगळे. दुसरं आम्ही असं सगळं विचारत सांगितलं होतं त्यांना. आम्ही सगळे हां. आमचे फोन नंबर, सगळ्याचे यादी, लिस्ट, सगळं प्लॅन सगळं त्यांना लिहून हँडआउट्स हे ते सगळं, सगळं, सगळं आधी प्रेझेंटेशन दिलं होतं पालकांना, की असं-असं असेल, हे असेल, ते असेल, ते असेल. पण दे वर लाइक ओके. वाह! सुंदर. म्हणजे अशा पालकांना खरंच मी नतमस्तक, की सुपर सॉलिड ट्रस्ट. आय मीन दॅट्स अ विन टू ऑल ऑफ यू. दुसरं असं विचारायचं आहे, की इन्स्पिरेशन आणि मोटिव्हेशन हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. तर तुम्ही तिथे लोकांना इन्स्पायर कसं करता आणि मोटिव्हेट कसं करता? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुझी शिक्षकांची टीम असेल, टीचर्सची टीम असेल, तर मग त्यांना दररोज मोटिव्हेट करणं म्हणजे कधी-कधी आपल्याला वाटतं ना, बस आता मला शिकवायचं नाही. जर आय वॉन्ट टू टेक ऑफ, टेक अ लीव्ह, टेक अ ब्रेक किंवा देर आर सम चॅलेंजेस शिक्षक जे फेस करत असतील, तर मग त्यांना तू कसं सांभाळून घेतेस किंवा ते कसे ओव्हरकम करतात? एकमेकांना सांभाळून घेतो असं वाटतं मला. आणि अ, आमचे जे शिक्षक आहेत ते जास्त करून लोकलच मुलं आहेत, म्हणजे इथलीच मुलं आहेत आणि दे कनेक्ट रिअली वेल विथ द चिल्ड्रन आणि एस्पेशली साधना विद्यालयामध्ये तर खूप छान पद्धतीने म्हणजे आमच्या शाळेमध्ये ताई आणि दादा म्हणतात शिक्षकांना, टीचर किंवा सर किंवा असं नाही म्हणत. आणि ताई आणि दादा आणि लिटरली रिलेशनशिप पण तसं आहे म्हणजे अगदी अंगा-खांद्यावर खेळत असतात मुलं आणि असं अ, बरंच ओपन वातावरण आहे. शिक्षकांचं मोटिव्हेशन टिकवणं आय डोंट नो मी त्याच्यात किती सक्सेसफुल आहे, पण मला असं वाटतं, की मला मोटिव्हेशन आणि इन्स्पायर करणारी मुलंच आहेत, की जेव्हा बरोबर. आपण शाळेमध्ये जातो
आणि लोकांना असं वाटतं की किती लांब आहे आणि कशी जातेस तू आणि काय. हो. तर तिथे जाताना अर्थात तो रस्ता वगैरे सगळी गंमत-जंमत आहे. पण तिथे गेल्यावर जेव्हा मुलं पण आलेली असतात आणि इतकी आलेली असतात, म्हणजे सगळी जवळपास मुलं. आमची ॲव्हरेज अटेंडन्स काहीतरी 98-99% असतं. तर म्हणजे असं जेव्हा घडलेलं असतं, तेव्हा इट इज व्हेरी इन्स्पायरिंग टू सी द चिल्ड्रन म्हणजे. तर दॅट इज समथिंग दॅट कीप्स अस गोइंग. मला असं वाटतं पूर्ण टीमलाच, की अ, आपण जे करतोय त्याला आपल्याला फीडबॅक मिळतोय लगेच. आणि मुलं अशी असतात ना, इन्स्टंट फीडबॅक देतात. म्हणजे त्यांना जर नाही आवडलं ना, तर ते तोंडावर सांगतात, की हो. नाही, म्हणजे हे प्लीजच आता बास वगैरे असं. तर ते सगळीच मुलं. आणि सो ते एक मला असं वाटतं, की दॅट इज अ व्हेरी मोटिवेटिंग आणि इन्स्पायरिंग ॲट द सेम टाइम. कारण 7-7 किलोमीटर सायकलनी यायचं आणि जायचं. तर इट्स अमेझिंग म्हणजे इतक्या लहान ऍब्सोल्युटली. वयामध्ये करणं. तू खूप सुंदर उत्तर दिलं आणि खरं उत्तर आहे ऍक्च्युली. वेन यू आर अन एज्युकेटर, वेन यू आर अ प्रोफेसर, टीचर, मुलांना वर्गात बघणं आणि मुलांपर्यंत आपलं कार्य पोहोचवणं, म्हणजे ज्या ज्या इंटेन्शननी आपण वर्गात जातो शिकवायला, सब्जेक्ट असो किंवा एक नॉर्मल टॉक असो, मोटिवेटिंग टॉक असो, तो त्यांच्यापर्यंत पोहोचणं ही सुंदर साखरेची झोप देतं शिक्षकांना. आय मीन, यू आस्क मी. आणि दुसरं करेक्ट. म्हणजे आय पर्सनली बिलीव्ह की एज्युकेशन इज द ओनली प्रोफेशन विच कीप्स मी यंग ॲट माइंड अँड यंग ॲट हार्ट. कारण खरंय, तुम्ही खरंय. अ, लहानच्या लहान मुलं, म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये एक मूल असतं, ते वाढत असतं आणि तुम्ही शाळेमध्ये जेव्हा जातात तेव्हा दुसऱ्या वर्गांमध्ये दुसऱ्या एज ग्रुपची मुलं असतात. तर तुमचे सगळे एज ग्रुप्स तुम्हाला मिळतात. म्हणजे मी 22 वर्षाला पण शिकवते, मी 15 वर्षाला पण शिकवते आणि मी 6 वर्षाला पण शिकवते. तर तो जो लर्निंग कर्व्ह असतो ना, एक 45 इयर्स किंवा 50 इयर्सच्या प्रोफेसरला, टीचरला, आय थिंक तो खूप शिकून जातो. कारण प्रत्येकाशी एक वेगळं ट्युनिंग करावं लागतं, एक वेगळं अंडरस्टँडिंग करावं लागतं. आणि आजकालची मुलं इतकी टेक सॅव्ही आहेत, समीक्षा, यू मस्ट बी नोईंग इट बेटर, की ते आपल्याला जास्ती शिकवतात घरातनं जेव्हा मोबाईल फोन्स वगैरे असतात ते. मला एक प्रश्न आला इथे विद्या कामतकडनं, आपले ऑडियन्स आहेत जे आपल्याला ऐकतात. व्हॉट मे बी द मोटिवेशन फॉर द चिल्ड्रन टू कम टू स्कूल? ह्याच्यावरती तू जरा हे उत्तर देशील का या प्रश्नाचं? मे बी द स्कूल इट सेल्फ, त्याचं जसं जे वातावरण आहे किंवा अं, अं, कदाचित म्हणजे ह्याची सुरुवात अशी झाली असेल, की म्हणजे जेव्हा शाळा नुकती सुरू झाली तेव्हा आम्हाला असं वाटत होतं, की अं, घरी भरपूर काम करावं लागतं किंवा तेवढं खेळायला नाही मिळत म्हणून ते शाळेमध्ये येतायत किंवा शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ मिळतो म्हणून शाळेमध्ये येतायत. तर सुरुवात अशी झाली असेल, पण हं. रोज जी मुलं डे आफ्टर डे, इयर आफ्टर इयर शाळेमध्ये रेग्युलरली येतायत, तर ते हे 2 कारणं नाहीयेत असं मला वाटतं. म्हणजे इट इज अ डेफिनेटली अन इन्सेंटिव्ह, बट नॉट सो स्ट्राँग टू होल्ड देम ऑन. तर शाळेतलंच वातावरण, शाळेत मिळणारं प्रेम हे त्यांना रोज यायला मोटिव्हेट करतं असं मला मला पर्सनली असं वाटतं, की ज्या पद्धतीने त्यांच्याशी वागणूक दिली जाते शाळेमध्ये. सो दॅट इज द हं, 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 थिंग दॅट हं. मोटिव्हेट्स देम असं मला तू वाटतं. अगदी बरोबर बोललीस समीक्षा. थोड्या पूर्वी तू या प्रश्नाचं उत्तरही दिलंस, की वात्सल्य, प्रेम आणि तुमच्या शिक्षकांना ताई आणि दादा म्हटलं जातं. त्यामुळे ती काय म्हणतो, एक क्लोजनेस जो म्हणतो किंवा ओपन स्पेस जी शाळा मुलांना प्रोव्हाईड करते आणि जी अलाव करते. चूक झाली तरी इट्स ओके. आम्ही तुमच्या हं. शाळेचं ब्रीद वाक्य आहे. त्याच्याबद्दल पण तू हो. आम्हाला सांगितलंस, आम्हाला खूप आवडेल. म्हणजे हे कसं काय स्लोगन सुचलं? मी प्रयत्न केला तो मनामध्ये बोलण्याचा, पण हिंमत होणार नाही इथे बोलायची, कारण माझ्या लोकल लँग्वेजमध्ये तो वेगळा प्रोनाउन्सिएशननी बोलला जाईल, बरोबर? हां, त्याचं असं आहे की चुकते कई बातल आयो असं आहे. म्हणजे इट इज ओके टू मेक मिस्टेक्स. तर ते काही करेक्ट. असं ठरवलं नव्हतं. पण हळू-हळू ते डेव्हलप होत गेलं, की धिस इज व्हॉट वी वुड लाइक आवर स्कूल टू रिप्रेझेंट. आणि आम्ही ते असं भिंतीवर लिहून ठेवलंय, चुकते कई बातल आयो. तर ते खूप छान. चुकलं तर काही काही प्रॉब्लेम नाहीये. इट इज जस्ट ओके.
आय थिंक हे पण मुलांसाठी एक मोटिवेशनचं कारण आहे. चुकलं तरी मी शाळेत जाणार आणि माझी चूक सुधारून मी आता शिकून पुढे अजून डेव्हलप होणार. तर आय थिंक तू ह्या प्रश्नाचं उत्तर छान दिलेलं आहेच अगोदर, पण तरी हा प्रश्न आलाय. विद्या कामत, थँक्यू सो मच. दुसरा एक प्रश्न मला पटकन विचारावासा वाटतो, की मुलांची क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन हे 2 कलागुण तुमची शाळा कशी जोपासते? कारण निसर्ग तुमच्या खूप जवळ आहे. जेव्हा चॅलेंजेस येतात तेव्हा आपण सगळेच निसर्गाकडे, आय मीन यू लुक फॉर सोल्युशन्स आणि आउट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणा, किंवा दुसरा एक ट्रेंडी शब्द आहे इन द बॉक्स, आउट ऑफ द बॉक्स. तर असं शिक्षणात तुम्ही एक्सपिरियन्शियल लर्निंग कसं प्रोव्हाइड करता मुलांना? अ, हे- ह्याचा प्रश्न थोडासा, म्हणजे मला उत्तर द्यायला थोडं आय डोंट नो मी देऊ शकेन की नाही, पण असं आहे ना की आपण ज्या म्हणजे खास करून शहरातली लोक ज्या पद्धतीने निसर्गाकडे पाहतात, तर निसर्गाशी खूप जवळचं नातं असलेली लोक त्याच्याशी खूप वेगळ्या पद्धतीने पाहतात निसर्गाकडे, ओके. आपल्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने. अच्छा. तर आम्ही म्हणजे खूप हँड्स ऑन शिक्षण द्यायचा प्रयत्न करतो, की जसं गणितासाठी किंवा जे ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट्स आहेत ते कसे कॉन्क्रीट करून शिकवता येतील. तर त्याच्यासाठी वगैरे आमचे भरपूर प्रयत्न आहेत. पण तुम्ही विचारलात की ह्याच्या क्रिएटिव्हिटीसाठी, तर आम्ही हम्म. आर्ट्सचा भरपूर वापर करतो, म्हणजे की चित्रकला आहे किंवा हा. मातीकाम, हा. अ, आणि अ, काय कागद आणि असं सगळं, म्हणजे की मुलांना वेगवेगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या आहेत आणि मग ते एक्सप्लोर करतात की कसं आपल्याला हे अजून चांगल्या पद्धतीने करता येईल. आणि तशी शाळा छोटीच आहे, म्हणजे 5वी पर्यंतचीच मुलं आहेत, त्याच्यामुळे असं खूप काही करणं शक्य नाहीये. पण तरी जेवढं आहे तेवढं आम्ही बरंच करत असतो. तसंच आम्ही मुलांना तिथे एक सोलरवरती चालणारा एक छोटासा आपल्याकडे प्रोजेक्टर आहे. तर त्या हम्म. प्रोजेक्टरवर सिनेमे भरपूर दाखवतो मुलांना. अ, हा. वेगवेगळे अ, हिंदी, मराठी, इंग्लिश असे सिनेमेही हा. भरपूर दाखवत असतो. हा. आणि खूपसे आमचे जे क्लासेस आहेत ते आउटडोअरच होतात, आणि हो. नेचर वॉक असतो, किंवा अजून एक आम्ही ऍक्टिव्हिटी शाळेमध्ये करतो, त्याला जिल्ली पेका असं म्हणतात. म्हणजे प्लास्टिक तिथे आमच्या जिथे शाळा आहे तिथे आठवडी बाजार भरतो. तर हा. त्याच्यामुळे तिथे प्रचंड प्रमाणात जिथे बाजार भरतो तिथे प्लास्टिक हो. भरपूर प्रमाणामध्ये फेकलं जातं. मग तिथे जाऊन साफ करणे, गावातल्या लोकांना सांगणे की प्लास्टिक इकडे तिकडे टाकू नका, त्याचं एकत्र संकलन करणे आणि मग ते जाळणे, असं काम आम्ही शाळेतर्फे करतो तिकडे छोट्या मुलांना घेऊन. तर छान. म्हणजे हेल्थ, हायजीन, एन्व्हायरमेंटल अवेअरनेस ह्याचा उपक्रम तुम्ही आपसुकच सुरू केलेला आहे. म्हणजे वेगळं त्याला राबवण्याची गरज पडत नाही. मला ना तुमचं मी कुठेतरी एक टॉक ऐकलेलं ज्याच्यामध्ये तुम्ही चहाचे कप नव्हते. आय थिंक TEDx वरती तुम्ही टॉक दिलेला आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या दिवशी तुमच्याकडे चहाचे कप नव्हते. तर आमच्या प्रेक्षकांना प्लीज जरूर हा किस्सा सांगा तुम्ही. हो, ते फारच अमेझिंग गोष्ट होती, की कार्यक्रम मी मगाशी सांगितलं तसं पहिल्या दिवसाचा कार्यक्रम ठेवला होता, आणि जेवण आणि असं स्नॅक्स आणि चहा असं पालकांना आणि मुलांना द्यायचं असं ठरलं होतं. आणि चहाचे कप तेवढे नव्हते आमच्याकडे, म्हणजे एक 100-150 लोक होती आणि तेवढे काही नव्हते. तर मग काय करायचं असं आमच्यामध्येच कुरबुर चालू होती. तेव्हा काही गावातल्या लोकांसोबत एवढा आमचा संपर्क म्हणजे जवळीक नव्हती, कारण पहिलाच दिवस होता शाळेचा. सो थोडंफार बोलणं चालणं चर्चा अशी झाली होती, पण खूप अगदी आपण हक्काने प्रॉब्लेम सांगू शकू वगैरे असं एवढं झालं नव्हतं. पण मग त्यांच्या लक्षात आलं की इथे काहीतरी गडबड आहे. आणि तिथे मोहाचं खूप मोठं झाड आहे आपल्या हा. शाळेमध्येच 2-3 झाड आहेत. मग त्या लोकांनी त्या झाडांची पानं तोडली आणि उन्हाकडे बघितलं की त्याला कुठलं भोक नाहीये ना, कारण चहा प्यायचा होता, तर इट शुड बी वॉटरप्रूफ सॉर्ट ऑफ. आणि जस्ट 2 फोल्ड्स करून असे ते धरलं की त्याचा कप होतं तयार, आणि मग त्याच्यातून सगळ्यांनी छानपैकी डिस्पोजेबल कप्स 2 मिनिटात 100 कप्स तयार झाले आमचे. आणि सो दॅट वॉज अ व्हेरी असं म्हणजे की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि काय इनोव्हेशन आणि या सगळ्या गोष्टी गोष्टी अशा चुटकीसरशी सगळ्या त्या सुटून गेल्या होत्या. आणि
ते खूपच इंटरेस्टिंग सिच्युएशन होती आणि तेव्हा मला असं वाटलं की आपण काहीतरी खूपच इंटरेस्टिंग करणार आहे आता काही दिवसांमध्ये, सो गिअर अप असं. ह्या अनुभवातून ना अजून एक सुंदर विचार पुढे येतो, की म्हणजे शाळेमध्ये काहीतरी कमी आहे म्हणून आपण नावं न ठेवता तो प्रॉब्लेम आपण सगळे म्हणून कसं सॉल्व्ह करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. हो. पुढे येऊन. आय थिंक हा जो माइंडसेट आहे ना तो आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी दर्शवला आणि आय थिंक दिस इज द बेस्ट इव्हेंट फॉर एनी स्कूल. म्हणजे एखाद्या स्कूलचा प्रॉब्लेम आला तर शाळेनेच तो बघावा किंवा पालकांनीच बघावा किंवा स्टुडंट्स आणि शाळेमध्ये जे आहे ते पालकांपर्यंत नेता स्कूलनेच सोडवावा असं न होता हा जो माइंडसेट आहे ना अबंडन्स माइंडसेट मेंटल म्हणतो ना मेंटॅलिटी आणि माइंडसेट ऑफ अबंडननेस. I mean, that is truly a win to the entire solution which came up. आणि जाता जाता अजून एक 4-5 मिनिटं आहेत. जाता जाता तू आम्हाला सांग, की आमच्या प्रेक्षकांकडनं किंवा आमच्याकडनं शाळेला जर हातभार काही लावायचा असेल, आम्हाला काही उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल, कुठे काही ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज व्हायचं असेल, तर आम्ही ते कसं करू शकतो? मे बी मी फेसबुकवरती आहे समीक्षा गोडसे नावानी, तर तुम्ही मला एक मेसेज करू शकता की तुम्हाला कशा पद्धतीने सहभागी व्हायला आवडेल. शाळेबद्दलची पूर्ण माहिती यूट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओज आहेत किंवा आमची वेबसाईट आहे lokbiradriprakalp.org, त्याच्यावरती सगळी माहिती अवेलेबल आहे. सो तुम्ही मला एखादा मेसेज टाकू शकता आणि मग आपण चर्चा करून ते गोष्ट पुढे नेऊ शकतो. त्यामुळे इंस्टाग्रामवरती पण आहे माझं हां. अकाउंट. सगळ्यांनी नोट करा आणि नक्कीच आमच्या ह्या चर्चेच्या सत्रानंतर YouTubeवरती, Googleवरती, YouTubeवरती समीक्षाचा TEDx वरती स्पीकर म्हणून व्हिडिओ पण आहे, तो जरूर बघा. तिथे रिद्धी नावाच्या मुलीचं छान अ डे टू स्कूल म्हणून आहे, विच आय वॉज रिअली इम्प्रेस्ड. तर तुम्ही तो नक्की थँक बघा कारण इट मेक्स अ डिफरन्स की काय परिस्थितीमध्ये आपण शिकत आहोत, शिकवत आहोत आणि एक डिफरन्स क्रिएट करत आहोत स्वतः आजूबाजूच्या लोकांसाठी आणि आपल्या समाजासाठी. हा खूप मोठा मेसेज त्या व्हिडिओमधनं आपल्या सगळ्यांना समजेल आणि खरंच तिकडे एक व्हर्च्युअली गेल्यासारखं पण होईल, की बाबा तिथलं एन्व्हायरमेंट काय आहे. म्हणजे इतकं टफ टेरेन 45 डिग्रीज, 7 डिग्रीज टेम्परेचर, तिथे नो रोड्स जसं समीक्षा म्हणाली तसं. आणि तरीही मुलं मोटिवेटेड होऊन म्हणजे जो ॲब्सेंटिझमचा प्रश्न मुंबईच्या स्कूल्समध्ये आहेत, शहराच्या स्कूल्समध्ये आहेत, की अरे मुलंच येत नाहीयेत वर्गामध्ये, काही चॅलेंजेस आहेत. पण इथे काही नसताना मुलं शाळेमध्ये येणं आणि साधना विद्यालयाने तो वातावरण मुलांना जे दिलेलं आहे, फ्लेक्सिबिलिटी, ओपन स्पेसेस, इंट्रोस्पेक्टिंग युअर ओन पर्सनॅलिटी किंवा स्वतःचा स्वतःच शोध घेत शिकत राहणं. आय थिंक दीज आर सम ऑफ दी अमेझिंग keywords that the educators and educationists all over should have a look into. आणि खरंच माहितीये का प्रेक्षकांनो, चूक झाल्यावरती इट्स ओके म्हणणं खूप सोपं आहे आणि त्यातनं खूप शिकण्यासारखं पण आहे. तर आय थिंक दिस इज वन ऑफ दी अनदर डिफरन्सिएशन विच साधना विद्यालय हॅज क्रिएटेड. मला असं वाटतं की ही जी डिफरन्सिएशन किंवा डिफरन्शिएटर्स आहेत त्याच्यामुळे साधना विद्यालय सुंदर काम करत आहे, सुंदर काम करत राहील आणि अजून ही शाळा खूप एक्सपॅन्ड होईल. कारण मुलांचा जो ट्रस्ट आहे ना तो आय थिंक तो जिंकला की सगळं जग जिंकल्यासारखं आहे. एकदा तो ट्रस्ट तुटला की सगळंच संपतं असं मला वाटतं. आपल्या घरामध्ये पण आपण हे अनुभवतो. समीक्षा, जाता जाता आम्हाला तू काय मार्गदर्शन करशील? नाही नाही, असं काही मी सांगू नाही शकत. ऑल द तुझे बेस्ट सगळ्यांना. येस, ऑल द बेस्ट आम्ही घेतोच. आम्ही तुझे जे चांगले गुण, तुझे जे विचार तू आमच्यापुढे मांडले त्यांच्यामधून आम्ही नक्कीच शिकू. आणि ऑल द बेस्ट टू यू समीक्षा इन पर्सन, टू थँक्यू. लोक बिरादरी प्रकल्प, द एंटायर टीम ऑफ टीचर्स, lovely students आणि parents who have trusted you, and hats off to this wonderful awesome work that all you people are doing. म्हणजे खूप म्हणजे माझे ते शब्दच चपडा नाही असं तुमचं अभूतपूर्व काम आहे आणि खरंच तुमच्या कार्याला सलाम, कारकिर्दीला सलाम. आणि आम्हाला असं वाटतं की ही शाळा अजून खूप मोठी व्हावी, वटवृक्षासारखी मोठी व्हावी आणि मुलांचं
जे संगोपन आहे, संस्कार आहेत, एज्युकेशन आहे, एक्सपोजर आहे, एंगेजमेंट आहे, ते उत्तमरित्या व्हावी आणि ह्याच्याबरोबर आम्ही तुमच्या कायम सोबत असणार आहोत. तर डू लेट अस नो टू आणि विशिंग यू शुअर. वन्स अगेन ऑल द व्हेरी बेस्ट. खूप बरं वाटलं तुमच्याशी चर्चा करून आणि एक वुमन लीडर म्हणून खूप काही शिकलो आणि घेतलं. नमस्कार. थँक यू. नमस्कार. थँक यू.